ती मोठं इथं बघा केवढली मोठे मासे बघा तुम्ही कसली मासे जड सुटले भयानक. आता पकडतो याच्यातलं एकच. बरं केलं बरं का बॅटरी त्याच्यात का. तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल वांगरे तुमचं सर्वांचं रानवाटाचं ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आम्ही आलो आहे खाली वळाला खेकडे पकडायला. तर आपल्यासोबत गौरव आहे आणि मी. तर व्हिडिओ डायरेक्ट आम्ही अर्ध्या खेकडे पकडून झाल्यात आमच्या. तेव्हा व्हिडिओ चालू केला बघा, पिशूत खेकडे ती. आणि अर्ध्या खेकडे पकडल्या मग व्हिडिओ चालू केला, कारण पाऊस चालू होता मग आणि तेव्हा व्हिडिओ काय काढता आला नाही. आता व्हिडिओ डायरेक्ट चालू केला आहे. आता अंधार पडलं एकदम, काही दिसत नाही बघा. तुम्हाला खेकडे पकडून दाखवतो. आता आलं वावरामध्ये. छोटी जाऊ दे. इथं इथे बघ, हे मोठी इथं बघा मित्र, बघा एक भेटली इथं वावरामध्ये. बसेल होती. पकडू जरा एक मिनटं. बघा एवढ्या भेटल्या ती. बघा इथे एक परत भेटली. दिसत नाही आता अंधारात. पकड पकड. मोठी बघा बऱ्यापैकी, मीडियम साईज. एका हातात मोबाईल, एका हातात पिशवी. गवरला परत एक मोठी भेटली. मोठी आहे का? वरती दाखव बरं. हां बरीच मोठी बरं का. एका हातात पिशवी असल्यामुळे काय पकडता येत नाही नीट. काय पकडलं रे तर बेडकन. अजून एक दिसली. मोठी आहे का? अरे बरीच मोठी. बघा केवढी. धांदळ होते पकडाय इकडे. येते की बघ. बघा मित्रांनो एवढी मोठी इथं. पकड बघ. एक दोन खेकडे ती आता पकडायच्या कशा. घरही पटकत ही नाही, दोन्ही जातील नाही तर ही पटकत. तेव्हा तिकडेची पकड. तेव्हा ती वर गेली, वर गेली, आड वर गेली. ती गेली वर. पकड तेव्हा तिथं वर गेली. पुढे गेली बघ गौऱ्या पटकन. इथली इथली कुठे गेली. इथे एक. अरे इथे एक. पकडली. दोघांच्या हातात दोन. ठीक जम झालं की बघा. दोघांच्या हातात दोन तिकडे आणले. आबाळ झाली आमची. कारण दोघांनी जमतच नाही नीट. दोघांच्या हात दोन कसं पकडायचं. एक पकड. दाब जोरात. चावला. गौरवच्या हातात दिला दोन्ही. तिकडे शिट टाकू आपण.
चल गौरे, चल इथं बघून जाऊ तसंच निघून. आता एवढं दिसत नाही इथं. हा गौरे इकडे हाय एक. बघा मित्रांनो इथं बघा खेकड, बरीच मोठी खेकड आहे. तर गौराला बोलवतो मी, कारण मला एकट्याला पिशवी धराव का मोबाईल धराव का खेकड धराव काही कळत नाही. जरी पकडाय गेलो तर पिशवी इकडे ठेवायच्या ना, त्या पिशवीतल्या सगळ्या जातील नाही. चल पटकत गौऱ्या, हे बघ इथे. मला पिशवी जरा की ठेवून बॅटरी याच्यात दिसत. आता गाळ काढते माती चावून बॅटरी माल त्याच्यातच. त्याच्याकडं म्हणजे काय पकडते नाही. उंबरा खालचं बघते तर बघ, विहीर आहे एक. विहिरीच्या गडानं मोठमोठ्या खेकडे राहतात. तर आता इथं आम्हाला वावरात भेटल्या 4-5. विहीरपाशी एक होती, ती काय माझ्या हाती लागली नाही. दगडांमुळे गेली ती. दगडांमध्ये खेकड लवकर सापडत नाही. तिकडून मग माझी घरी बॅटरी आहे बघा. तिकडून पण कोणतरी खेकडे पकडा आले. चला आम्ही गाडी आणली आज. गाडीवाला आम्ही दोघं जण वरून जाऊ. चला असं पाटा ना. तर आम्ही या वावरात आता बघा, इथं या वावरात खेकडे पकडल्या. इथं पण भेटल्या 4-5. आणि आम्ही खालूनच बऱ्याच खेकडे पकडून आणले होते. म्हणजे इकडनं खालून नदीकडनं येतो ना, तर तिकडनंच. तर आज व्हिडिओ काढताना मोबाईल खूप हल्ला आहे, कारण आपल्याकडे आज ट्रायपॉड आणला नव्हता आपण. आणि अचानक एकदम खेकडे अर्ध्या पकडल्याच्या नंतर लक्षात आलं की व्हिडिओ बनवावा. आणि तो व्हिडिओ बनवला. तर दोघं जण असले ना, तर व्हिडिओ नीट मोबाईल नीट धरता येत नाही, व्हिडिओ नीट काढता येत नाही. ट्रायपॉड असल्यावर ट्रायपॉड कसं पण पकडता येतो हातात, पण मोबाईल नुसतं मोबाईल पकडता येत नाही अशा वेळेस. कारण एका हातात पिशवी आणि एका हातात बॅटरी पण आणि मोबाईल पण त्याच्यात. त्यामुळे एवढं, आणि परत खेकड पकडल्यानंतर ती पण त्याच्यात टाकायची. एवढं काही एकखटी जमत नाही आपल्याला. त्यामुळे आजचा मोबाईल व्हिडिओ खूप हल्ला असेल तर समजून घ्या. चला आता घरी निघालो आपण. जाता आता बघूया काय दिसलं तर. मासे पण चढतात, ते मासे पण तुम्हाला दाखवतो जर आपल्याला जाता जाता दिसले तर पुढे चढताना. आणि आम्ही ना थोडे मळे मासे पण पकडलेत. चढत होते तर हातानंच पकडलेत आम्हाला, कारण एकखटी असे गोळका तयार झाला होता. तिथं मी हात टाकला आणि बरेच आले हातामध्ये. गौरवकडे दिलेत ते. चले जाऊ, चल खालून जायचं बरं. तर आता तुम्हाला मासे दाखवतो कसे चढतात ते. वगैरे आलो आम्ही. एक छोटा एक बांधारा बांधलेले, तर मासे दाखवतो तुम्हाला कसे चढत आहेत ते. मग असे आम्ही इथे येऊन गेलो, पण परत तुम्हाला दाखवण्यासाठी आले. खाली जातो. ती मासे चढले असतील बघा तुम्ही. आता बघा इथं बघा, बघा कसे मासे चढत होते बघा. साप पण निघाला कशी मासे चढते. साप अंधार आहे तर लय मासे चढत होते तिथं, पण आमच्याकडे पकडायचं काही नाही. काय काय मासे चढत खाली बघा.
एवढी मोठी मासे सगळे चढून वर चालेल बघायचं त्यातली चढण लागली पाहिजे पण आमच्याकडे पकडाय काय नाही तर हातचा नसता तर तुम्हाला एक पकडून दाखवतो तरी आता बघा आता हे बघा हात टाकलाय आता एवढा हात टाकला पण एकच मासा आला बघा हातात पिशवी होती ना हा पिशवी टाकीतो ना मगाशी आम्ही एवढे पकडलेत बरेच तुझ्या एक मोठे बघा बराच मोठा मासा हातानंच पकडते हातानं बघडते एवढे मासे आहेत तिथं एकदम चोपडे राहते साप पण इथे यायला लागले इथं कशी ओळखायला लागले बघा अरे इथे ये ना जवळ आहे ना इकडे ना मला बघा एका वेळेस एकच पकड देतोय 2-2 हात टाकले मग येतच 4-5 आता एक हातात मोबाईल आहे त्याच्यामुळं एक पकडायचं काम झाले कसे 4 नाही येणार एकच येईल आता एवढं चिटकलाय ना बेकार बघा पकड आता इथं मी हात लावल्यामुळं ते सगळे खाली गेलेत आणि ते लगेच 1-2 मिनिटांनी लगेच परत वर चढते ह्या बाजूला जातो तोपर्यंत बघा इकडच्या बाजूला आता तुम्हाला दाखवतो कसली चढण लागली भयानक खाली पण आहे ते 1-2 नाशिक इकडे बघा तुम्ही किती लाईन लागली बघा वर किती मोठं इथं वर बघा केवढली मोठे मासे बघा तुम्ही कसले मासे चढ सुटले भयानक आता पकडतो याच्यातलं एक पकडून मी हळूहळू घेणार आहे कारण मासे पण डिस्टर्ब जर झाले ना परत 1-2 मिनटं चढत नाही लवकर एक मासा पकडायचं काम चालू आपलं हळूहळू पकडणार होता एक मासा हळूहळू असे पकडले ना डिस्टर्ब पण नाही होते बाकीचे आणि साईज पण खूप मोठी मळे मासे ते खायला एकदम खतरनाक एकच नंबर तेव्हा कसे मासे चढायला लागले मासा बरोबर चालेल ते एका वेळेच्या 3 मासे बघा 3 मासे पकडले एका याच्यात बघा 3 मासे इथे एक चढते बघा खाली लागले वर गेला मासा असे वर लागले ना एकदम पकडायला सोपे ती एकदम खतरनाक असं माशांची चढण लागली आज खेकडीपेक्षा इथं माशालाच मजा येते धरायला हे बघा इथं बघा केवढा मोठा मासा आहे बघा 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 केवढा मोठा मासा आहे बघा अरे उडाला तो पण पडला हात बघा इथे खाई बघा गौऱ्यान पकडला मग एवढा मोठा मासा जेवढा अंदर पडत जाईल ना तेवढं माशांची चढण जास्त लागेल तर आता 9 वाजून गेले त्याच्यामुळं चढण जास्त लागली म्हणजे आपण त्यांना जरा डिस्टर्ब केलं तरी ते चढतात आपण एवढं इथं उभं तरी ते चढायला लागले ते खाली बाग केवढी येऊन बसते तिथं मासे बुचकेड आहे तिथं बुचका त्या आतमध्ये ते मासे पडते वर चढत इकडं वर आल्याशिवाय ते हाती नाही लागते इकडे खाली ते खड्डे आहेत ना तर ते खड्ड्यामध्ये जाऊन घुसत चढायला लागले इकडे पण आहे वर एवढे दिसत नाही चला त्या बाजूला जाऊ आपण आता इथं आलाय परत थांबत गेला
बारक्या. चल तिकडे जाऊ. तर इकडे चढत आहेत तर आपण तिकडचे पकडून घेऊ. इकडे आले असतील बघा, आले तिकडे बघा. इथं 3 मासे आले. ते 3 काय एकच हाती लागते नाही तर खड्डे आहेत ना त्याच्यामुळे. अरे यार, तो पण गेला. पडलं गेला. गौरन पकडला बघा इकडं. भयानक मासे चढायला लागले, भयानक सगळं येत आहेत. मासे खायला बघा, साप पण आले बघा इथं, डोकं काढले. किती झाले बघू एवढे. बघा मळे मासे पण पकडले तिकडे, दाखवत आहे बघा. आहेत बरेच आधी. एक अर्धा किलो मासे भेटले लई नाही, पण एक पकडलं त्याच्यामुळे अर्धा किलो. आणि जर आमच्याकडे मच्छरदाणी असती ना तर भरपूर मासे भेटले असते. भरपूर म्हणजे भरपूर. तर आम्ही आता जरा त्यांना डिस्टर्ब केलं त्याच्यामुळे ते 1-2 मिनटं तरी चढणार नाही, नंतर परत चढतील. आता इकडे थांबलो किंवा परत एकदा. बघा इकडे पण नाही आले. आता थोडा टाइम लागत आहे, थोडा टाइम झाल्याच्या नंतर लगेच अशी मग अशी जशी चढण लागली ती ना तशी चढण लागते. बघा इथं लगेच मासे चढला बघा. एकदम मासे लगेच चढले बघा खाली. आता पकडले मी 2 पकडलेत. एक 2 आले तिथं. दर 2 आलेत. पकडला बघा. मासे तर भरपूर चढत सुटलेत, पण आता टाइम पण खूप झाला आणि तरी बरेच म्हणजे आपलं कालवण होईल एवढे मासे आपल्याला भेटलेत. तर आता वर जाऊन जातो. गौर पण वर आलाय बघा. हे ठिकाणी ते इथं मासे वर चढायचे. इथं असं सिमेंटचा बांधारा घातलाय ना त्याच्यामुळं त्याला मासे चढायला, त्यांना चढायला खूप सोपं आहे. त्याच्यामुळे ते इथं चढत आहेत जास्त. तर आता खूप टाईम झालाय, जवळपास 9:30 पावणे 10 वाजलेत आणि आता आपण चालू आहे घरी. तर बघा मासे पण भेटलेत आणि खेकडे पण भेटलेत. म्हणजे आज एकदम खतरनाक असं काम झालं आहे आपला. तर आज फायदा झाला आल्याचा आणि आम्ही 2 जण आलतो. तर आता तुम्हाला घरी गेल्यावर मासे आणि खेकडे टोपात वतल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की किती भेटलेत आणि किती मोठे खेकडे आणि कशा प्रकारचे मासे, मळे मासे ते तुम्हाला दाखवतो आता घरी गेल्यावर. चला आता घरी जाऊया आपण. गाडी इकडे पुढे लावली आपण, इकडं घर आहेत तिकडं. तर गाडीवर जाणार आहे त्याच्यामुळं एक 5-10 मिनटं आपण घरी पोहोचू आता आणि मग तुम्हाला दाखवतो किती मासे आणि खेकडे पकडले ते. चल तर आता आलो आहे घरी बघा. आणि आता खेकडे वाचणार आहे गौरवतवर, दाखवतो किती भेटले ते. बरं किलोवर कशी बॅटरी त्याच्या बघा. हो ना बघा तेवढे मोठमोठे भेटले आहेत ना. जेवढ्या तेवढ्या पण मोठे आहेत सगळ्या. बारीक बारीक 1-2-3 असतील, सगळ्या मोठ्या आहेत. केवढल्या मोठमोठ्या खेकडे बघा ना. बघा एवढं मासे पकडलं हातानच. ताडभर मासे हातानच पकडलेत बघा. हाताने पकडलं आणि जाळी नेली अशी. तर आज
खूप साऱ्या खेकडी आणि मासे भेटले. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.